नमस्कार. चांगल्या आयुष्याचं किंवा चांगल्या आरोग्याचं आहार, विहार आणि विचार हे 3 महत्त्वाचे आहेत. आपण आहाराकडे बाबतीत खूप वाचतो, ऐकतो. एक लक्षात ठेवा, आपण ज्या अ, वातावरणात राहतो त्या वातावरणाला योग्य असा आहार हवा, त्या ऋतूला योग्य असा आहार हवा. त्याचप्रमाणे आपण ज्या लहानपणापासून आपली जी पिढी आपली वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांनी जे खाल्लेलं आहे, कुठे ना कुठे आपल्या जीन्सला त्याची सवय असते. तर तो आहार आपल्याला खूप उपयोगी असतो. आपण नवीन नवीन काय काय ऐकतो, सॉसेसमध्ये जातो, वेगवेगळ्या चीज बीज. खरं तर ते आपल्या शरीराला आणि आपण ज्या वातावरणात राहतो त्याला ते योग्यही नसू शकतं. त्यामुळे आहार घेतानाही विचार करा. विहार म्हणजे व्यायाम वगैरे करणं, हातपाय हलवणं, सतत चांगलं राहणं वगैरे. सतत शरीर हलक्या हलक्या हालचालीने तरीच हे ठेवा. एकदम मला दुखतंय म्हणून तुम्ही रिजिड बसलात की ते दुखणं वाढतच जाणार. त्यामुळे थोडीफार हालचाल करत राहा. थोडंफार तुम्हाला जितकं प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. कधी कधी एखादा तरुणसुद्धा धावू शकत नाही आणि कधी कधी एखादा वृद्धसुद्धा छान धावतो. ती त्याची क्षमता आहे. आपण हळूहळू ती क्षमता वाढवू शकतो काही कारणाने. कधी कोणाचा ॲक्सिडेंट झाला, काही कोणाचा मोठा आजार झाला, लहानपणापासून वाढवणूक कशी झाली ह्याच्यावर पण त्या माणसाचं शरीर असतं. त्यामुळे हळूहळू ती क्षमता तुम्ही वाढवू शकता, पण कमी नका करू. जे तुम्ही करता तुमचं हालचाल ती दिवसेंदिवस चालू ठेवा. अनुवंशिकता हा एक भाग आहेच आहे आणि दुसरा आहे तो विचार महत्त्वाचा, जो दिसत नाही तो. त्यामुळे आपल्यामध्ये अनेक प्रकारे ताण निर्माण होतात. तर जो न दिसणारा, तुम्ही म्हणाल मी चांगला आहार घेतो, मी चांगलं व्यायाम करतो, तरीसुद्धा मन प्रसन्न राहत नाही, असं आनंदाने जगता येत नाही. कारण छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही ताण घेता, खूप अति ताण घेता. तर ते ताण घेऊ नका. खूपसं कधी कधी विचार करा. माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते, ते मला पटतं, की आपण खूप ज्या सहज मिळालेल्या देवाने दिलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे लक्ष नाही देत. जिला कुरळे केस असतील ना तिला वाटतं की सरळ केस असते तर छान. जी थोडीशी सावळी असेल तिला वाटतं खूप मी उजळ पाहिजे होती. जी काळी असेल ती म्हणते कमीत कमी सावळी तरी असली पाहिजे. हे जे आपलं असतं ना त्याने आपण उगाचच आपल्या स्वतःला ताण देतो. खरंच काही गोष्टी बदलताच येत नाहीत आणि त्या आहेत तशा स्वीकारणं खूप गरजेचं असतं. ताणरहित जीवन जगणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये आहात, ज्या नोकरीमध्ये आहात, काही माणसं अगदी अनअवॉइडेबल असतात. आपण अवॉइड करूच शकणार नाही. मग पटतं घेणं किंवा दुर्लक्ष करणं हे दोनच आपल्याकडे पर्याय असतात. त्या पर्यायाला निवडून स्वतःला आनंदी ठेवायला यायला पाहिजे. विचार करा. कारण आपण प्रत्येक वेळेला काय दर दिवसाने एखाद्या नोकरीमध्ये 10 माणसं तरी असणार. एखाद्या तरी माणसाबरोबर आपलं म्हणजे वादावादी हे ते काही ठिकाणी बसायची सोय बरोबर नाही, काही ठिकाणी काही असे प्रकार असतात. तर लगेच नोकरी सोडणं हा प्रत्येक वेळेला पर्याय नसतो. त्यापेक्षा आहे त्याच्याशी थोडंसं आपल्या परीने चांगल्या पद्धतीने करून घेणं. त्याचबरोबर कुटुंबातल्या माणसावर कोणाकोणाला किती माणसं कुटुंबातली आपण बदलत राहणार. नकारात्मक माणसं असतील, सतत येऊन कंप्लेंट करत असतील, सतत नावं टोकत असतील, अशा माणसापासून थोडंसं अलिप्त राहा, वेगळं राहा. आणि प्रत्येक गोष्ट नंतरवर ढकलू नका. जी आज करता येते ना ती आज करा. प्रत्येक गोष्ट नंतरवर ढकलू नका.
मी नंतर करेन, नंतर. पण नंतर वय राहणार नाही. आज जे तुम्हाला जमते ते उद्या जमणार नाही. तर थोडा स्वतःसाठी वेळ काढा, थोडंसं आजच्यासाठी जगून घ्या. मी मगाशी म्हणता म्हणता राहिली माझी मैत्रिणीचं, की आपल्याला देवाने भूक दिलेली आहे, चांगली सडकून भूक दिलेली आहे. भूक जाणवते आपल्याला, खाताना तोंडाला चव येते, तोंडातून लाळ वगैरे व्यवस्थित येते. घरात मुबलक अन्नधान्य आहे, हेही काय कमी आहे का? ज्यांना घरात अन्नधान्य आहे पण खूप रिस्ट्रिक्शन्स असतील, हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, हे पचत नसेल, शरीर साथ देत नसेल त्या अन्नाला, मला सांगा त्यापेक्षा आपण खरंच लकी आहोत ना. घरात जे आहे अवेलेबल आहे ते आपल्याला खायला भूक आहे, तोंडाला चव आहे आणि ते चवीने खाल्ल्यावर पचतंय आपल्याला. हेही पण ह्या ज्या देवाने सहज दिलेल्या, विनामूल्य दिलेल्या गोष्टीचं आपल्याला कौतुक नसतं. आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा खर्च केला म्हणजेच त्यानेच सुख मिळतं असं बिलकुल नाही. या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. मी प्रकर्षाने पहा, आपली मुलं म्हणजे मी बघितलं मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मुलं नेहमी चिडचिडे वगैरे असे असतात आणि तेच तुम्ही झोपडपट्टीतल्या मुलांकडे बघा, त्यांना मिळालेल्या एका दगडाबरोबर एका ह्याच्याबरोबर ते खूप आनंदाने खेळतात, मारामारी करतील, भांडतील, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद असतो. तर काहीच नाही, उलट सगळ्या गोष्टीची वानवा असते. एक वेळेला जेवलेले पण नसतील, नाकातून गळत असतं, कपडे फाटलेले असतात, पण चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. आणि आपण उगाचच आपल्या मुलांना लहानपणापासून ह्या गोष्टीचे ताण घ्यायला शिकवतं. 4 पेन्सिली असल्या तरी अजून एखादी पाहिजे, असाच कंपास बॉक्स पाहिजे, ही लहानपणापासूनच ह्या गोष्टी आपल्याकडे सुरुवात होतात. आणि मग त्यांची स्वप्न पूर्ण करत नाही म्हणून आपल्याला पण आपण ताण देतो. त्यामुळे शक्यतो ताण न घेता आहे त्याच्यामध्ये, आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहायचा थोडासा प्रयत्न करा. एकटेपणा राहू नका. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला वाटतं की मोबाईल आहे, मोबाईलमध्ये आपल्याला पाहिजे ते ऐकलं, पाहिजे त्यांच्याशी बोलणं पण हल्ली कोणी करत नाहीत. व्हॉट्सअपवर वगैरे लिहून पाठवतात, त्याच्यामध्ये भावना नाही हो जात. जेव्हा तुम्ही बाजूला बसून बोलता, डोळ्यातून ज्या सत्य भावना दिसतात ना, त्या मोबाईलवरून दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांच्या मैत्रिणी भेटल्यावर बघा, आपण एकमेकांच्या हातात हात घेऊन अगं काल असं झालं होतं, जेव्हा असं सांगतो ना, ते फोनवर बोलण्यात मजा नाही. त्यामुळे शक्यतो जितकं होईल तो एकटं राहू नका. मिसळा 4 लोकात. त्यातली काही व्यक्ती आवडत नसतील, काही पहिल्यांदा आवडणार नाहीत, नंतर आवडू लागतील. एखादं खूप नकारात्मक असेल आणि तुम्हाला आवडत नसेल, स्पष्ट सांगा की खूप एवढं नकारात्मक राहू नको, मला 4 लोकात राहायला आवडतं, पण ह्याचा अर्थ नकारात्मक माणसं पाहिजे असं नाही. आणि एक जगण्याचं कारण शोधा, काहीतरी एक चांगली अशी म्हणतात ना, एक उद्देश की मी काहीतरी करेन. आता काही लोक कुत्र्यांना जेवण घालायचं काम करतात, म्हणजे भटक्यांना, काही लोक बागकाम वगैरे, काही लोक घराची साफसफाई, त्यांचा एकच उद्देश असतो सतत. पण एक करा, ते करताना तो तुमचा उद्देश आहे. त्या घरातल्या सगळ्यांनी वेठीच धरू नका. हे जे वेठीच धरण होतं त्याने मग तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता. तुम्हाला स्वतःला खूप साफसफाई आवडते, दुसऱ्यांनी तुम्हाला मदत केली तर खूपच उत्तम, खूप उत्तम. आणि त्यांना ती सवय पहिल्यापासून लावली तर खूप चांगलं आहे. पण त्यांना एखाद्याला सवय नसेल, त्यांना आलं की चपला इथे टाक, ही बॅगा इथे टाक, आणि तुम्ही त्यांना एकदमच एवढी वर्ष त्यांना ती सवय नाही आणि तुम्ही एकदम सवय लावायला लागाल, तर ते जमणार नाहीत. एखाद वेळेस तुमचं बघून लागली तर, किंवा लहान असेल मूल तुमचं स्वतःचं किंवा आजोबा, तर त्यांना सांगून पण तुमच्याच वयाचं असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठं असेल आणि त्यांना ती सवयच नाही, तुम्ही सतत बोलण्याने फक्त ताण वाढेल.
बाकी काही होणार नाही. आणि अति विचार टाळा. जे होणार आहे ते खरंच होतच राहणार. तर खूप विचार करू नका एखाद्या गोष्टीचा. कोण कसं वागावं हे आपल्या हातात नाही, आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे खूप अतिविचार करू नका. तो माझ्याकडे असाच का वागला, ती माझ्याकडे अशीच का बघते, त्याने माझ्याकडे काच हे केलं, हे जास्त विचार करू नका. आणि आपल्या हालचालीवर मात्र खूप लक्ष ठेवा. जास्तीत जास्त हालचाल करा, चाला, बोटं हलवा, पाय हलवा, मान हलवा. शरीराचं जेवढे भाग तुम्हाला हलवता येतात, जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे तिथे हलवा. आता थंडीच्या दिवसात थोडंसं तेल लावून शरीराला स्निग्धता पुरवा. गरम पाण्याने जमल्यास पाहिजे तर आंघोळ करा. तुमच्या सवयीप्रमाणे करा. तुम्हाला जर नाही गरम पाण्याने आवडत तर नका गरम पाण्याने करू. कोमट जसं तुम्हाला जे झेपतं, पण जरूर आनंदी राहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगा. सगळ्यांनाच संकट आहेत, सगळ्यांनाच विचित्र माणसं मिळतात. सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला हवं तसंच घडतं असं नसतं. पण जे घडलंय, जसं घडलंय ते स्वीकारण्याची बऱ्याच जणांची वृत्ती असते. आणि काहींना जे मिळाले त्याच्यामधली त्रुटी शोधायची सवय असते. तुम्ही कशात बसता हे स्वतःला शोधा. आणि स्वतः शोधलं स्वतःला तर खूप आयुष्यामध्ये आनंद मिळेल. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद.